श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 22 ते 28 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कोणते नवे अनुभव आणि संधी घेऊन येत आहे? करिअरमध्ये अपेक्षित प्रगती होणार का? आर्थिक स्थिती मजबूत होईल का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंदाची नवी पालवी फुटणार का? कुटुंबातील वातावरण कितपत सुखद राहील? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि ग्रहांची साथ तुमच्या महत्त्वाच्या योजना पूर्ण करण्यात किती मदत करणार आहे? चला तर मग जाणून घेऊया तूळ राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा संतुलन, समजूतदारपणा आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे. या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्वातील आकर्षण आणि संवाद कौशल्यामुळे अनेक कामे सहजपणे पूर्ण होतील. काही दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील आणि मनावरील ताण कमी होईल. नातेसंबंध, करिअर आणि आर्थिक बाबी यामध्ये योग्य समतोल राखण्याची गरज भासेल. या काळात घेतलेले निर्णय भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत घाई न करता विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक राहील. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि काही नवीन संधी समोर येऊ शकतात. एकूणच हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा, नातेसंबंध सुधारवणारा आणि प्रगतीची दारे उघडणारा ठरेल. आरोग्य. या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामाच्या धावपळीमुळे मानसिक थकवा आणि तणाव वाढू शकतो. सतत इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेवर विश्रांती घेणे आणि मानसिक शांततेसाठी काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवणे गरजेचे राहील. अनियमित आहारामुळे पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात. पुरेसे पाणी पिणे, फळे आणि पौष्टिक आहार घेणे फायदेशीर ठरेल. योग, ध्यान आणि सकाळचा हलका व्यायाम यामुळे शरीरासोबत मनालाही ऊर्जा मिळेल. जुन्या आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी नियमित तपासणी आणि औषधोपचार सुरू ठेवावेत. आठवड्याच्या शेवटी तब्येतीत सकारात्मक सुधारणा दिसून येईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा आठवडा आनंददायी आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा आणि परस्पर सहकार्य वाढेल. काही दिवसांपासून सुरू असलेल्या मतभेदांवर तोडगा निघू शकतो. तुमच्या शांत आणि समजूतदार स्वभावामुळे घरातील वातावरण अधिक सुसंवादी राहील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. घरात एखाद्या शुभकार्याची किंवा धार्मिक कार्यक्रमाची चर्चा सुरू होऊ शकते. कुटुंबासाठी दिलेला वेळ आणि प्रेम भविष्यातील नातेसंबंध अधिक मजबूत करेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा अत्यंत सकारात्मक राहू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत भावनिक जवळीक वाढेल. एकमेकांशी मनमोकळेपणाने संवाद साधल्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंध अधिक गंभीर आणि स्थिर बनण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ विशेष आनंददायी राहील. जोडीदाराचे सहकार्य आणि समजूतदारपणा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात बळ देईल. भविष्यासंबंधी काही महत्त्वाच्या योजना एकत्रितपणे आखल्या जाऊ शकतात. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधण्याचा प्रयत्न केल्यास नाते अधिक सुंदर बनेल. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत एखादा संस्मरणीय क्षण अनुभवता येईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा महत्त्वपूर्ण घडामोडी घेऊन येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पकतेचा आणि कार्यक्षमतेचा योग्य उपयोग होईल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुलतील. व्यावसायिकांसाठी हा काळ लाभदायक राहील. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा व्यवसाय विस्ताराच्या संधी मिळू शकतात. भागीदारीत काम करणाऱ्यांनी पारदर्शकता आणि विश्वास टिकवून ठेवणे आवश्यक आहे. मार्केटिंग, कला, फॅशन, मीडिया किंवा सल्लागार क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिरता आणि प्रगती दर्शवणारा आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून काही अतिरिक्त आर्थिक लाभही मिळू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घरगुती गरजा, सजावट किंवा आरामदायी वस्तूंवर खर्च वाढू शकतो. आर्थिक व्यवहार करताना भावनेपेक्षा व्यवहाराला प्राधान्य द्यावे. बचत आणि गुंतवणूक यामध्ये संतुलन राखल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता वाढेल. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे चांगले योग आहेत. व्यवसाय, नोकरी किंवा वैयक्तिक कारणांमुळे प्रवास घडू शकतो. हा प्रवास नवीन संधी आणि नवीन ओळखी निर्माण करणारा ठरू शकतो. काही व्यक्तींना दूरच्या ठिकाणी जाण्याची संधी मिळेल. धार्मिक किंवा पर्यटनस्थळी भेट देण्याचा योगही संभवतो. प्रवासादरम्यान वेळेचे आणि खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. वाहन चालवताना सर्व नियमांचे पालन करावे. प्रवासामुळे मन प्रसन्न होईल आणि नवीन ऊर्जा मिळेल. आध्यात्मिक जीवन.
या आठवड्यात तुमचा आध्यात्मिकतेकडे कल वाढण्याची शक्यता आहे. मनातील गोंधळ आणि तणाव कमी करण्यासाठी तुम्ही ध्यान, प्रार्थना आणि जप यांचा आधार घ्याल. धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळू शकते. एखाद्या मंदिरात किंवा पवित्र स्थळी भेट दिल्याने मानसिक शांतता मिळेल. सत्संग, धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि दानधर्म यांमधून आत्मिक समाधान मिळू शकते. आध्यात्मिक ऊर्जा तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत करेल. उपाय: शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करा. घरात सुगंधी फुले अर्पण करा. गायीला हिरवा चारा खाऊ घाला. ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करून त्यांचे आशीर्वाद घ्या. हा आठवडा संतुलित विचार, योग्य निर्णय आणि नातेसंबंधांमधील सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे. या काळात तुम्हाला अनेक क्षेत्रांमध्ये प्रगतीची संधी मिळेल, परंतु त्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक राहील. कुटुंब, प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंददायी वातावरण राहील. करिअरमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि आर्थिक बाबतीतही काही चांगल्या संधी मिळू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जात राहिल्यास अनेक अडथळे सहज दूर होतील. भावनिक आणि व्यावहारिक दृष्टिकोन यामध्ये योग्य संतुलन राखल्यास हा आठवडा तुमच्यासाठी यश, समाधान, सन्मान आणि नव्या आशा घेऊन येणारा ठरेल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या काही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता देखील या आठवड्यात दिसून येत आहे. धन्यवाद.